आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आदिवासी बिंजवार समाजांनी विधान भवनावर धडक मोर्चा काढलेला आहे आणि आदिवासी जो समाज आहे अनेक संख्येने इथे उपस्थित आहे। आपल्यासोबत ते अध्यक्ष आहे आदिवासी समाजाचे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर, काय सांगणार तुम्ही? आज अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधान भवनावर धडक मोर्चा काढलेला आहे, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? प्रमुख मागणी आमची हीच आहे की महाराष्ट्र सरकारने आदिवासी बिंजवार एक असल्याचा ठराव केंद्र सरकारला पाठवावे आणि आमच्या ज्या मुलांना शिक्षणासाठी जे त्रास होत आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याची विनंती करणार आहोत। आणि शासनाच्या ज्या हितभूत मूलभूत सुविधा जे सगळ्यांना मिळतात त्या आमच्या समाजाला मिळत नाही, ते पण त्यांना समाजाला मिळायला पाहिजे, हे प्रमुख मागण्या आहेत। एवढंच बोलतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस हे आमची मागणी पूर्ण करतील असं मी त्यांना विनंती करतो। आणि समूच आदिवासी सर, हा जो तुमचा लढा आहे किती वर्षापासून सुरू आहे? जवळ 24 वर्षापासून सुरू आहे। 2001 पासून आम्ही संघटना तयार केली आणि लढा देत आहोत। कोर्टाने 2005 ला रिझल्ट दिले, 2011 ला रिझल्ट दिले, 2018 ला रिझल्ट दिले आणि स्पष्ट सांगितलं आहे महाराष्ट्र सरकारला गायडन्स की बा तुम्ही केंद्राला रिपोर्ट पाठवा। अजूनपर्यंत पाठवलेली नाही आहे, तरी आमची माननीय मुख्यमंत्रीजींना विनंती आहे की आमची रिपोर्ट केंद्राला पाठवून आमचा मुद्दा मार्गी लावावे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हायला पाहिजे आणि जे नोकरीतून निघालेले लोक आहेत त्यांना नोकरीत पुन्हा घ्यायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। आणि याच्यानंतर नोकरीतून कोणाला काढू नये, कारण 2-4 लोकांना आता पत्र आलेले आहेत, त्यांनाही काढायच्या स्थितीत आहेत, तर शासनास हीच विनंती आहे की त्यांनाही नोकरीतून काढू नये असे आमच्या संघटनेच्या वतीने आणि सर्वोच्च बिंजवार समितीच्या वतीने त्यांना माननीय मुख्यमंत्रीजी यांना विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर हे। नक्कीच तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास समोरची भूमिका काय राहणार आहे? आम्ही मोर्चा कायम देऊ, मुंबईला जाऊ, दिल्लीला जाऊ, सगळेजण आम्ही पूर्ण संख्येने हा लढा आम्ही कायम ठेवणार करू। सर्वप्रथम आम्ही साकोली बंद करू, त्याच्यानंतर नॅशनल हायवे मध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याची कुठली तयारी आहे आमची। गोंदिया आणि भंडारा दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्याची तयारी आहे। आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यातील जे आमदार आहे त्यांनी आतापर्यंत तुम्हाला भेट दिलेली आहे का, किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलेले आहात का? हो, सन्माननीय गोपालदास विनोदजी अग्रवाल यांच्याशी आमचं संवाद झालेला आहे आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्रीजींना रिकमेंड करून सचिवालयांना पत्र दिले आहे। सचिव साहेबांनी तुमचं कार्य करू म्हणून असंही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पण अजूनपर्यंत कार्य झालेले नाही आहे। जवळपास सर्वच आमदारांना आम्ही निवेदन दिलेले आहे। नक्कीच आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। आदिवासी बिंजवार समाजांनी धडक मोर्चा सुद्धा काढलेला आहे आणि यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे रस्ता रोको आंदोलन करणार आहे। देशोन्नतीसाठी रिपोर्टर स्नेहा बोगे, नागपूर।